सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। सासवड हे पुण्यालगतचं शहर आहे, नवीन डेव्हलपिंग आहे, पण इथे आम्ही मागच्या 8 दिवसापासून आढावा घेतलेला आहे वाहतुकीच्या समस्याचा। खास करून या पीएमटी चौकामध्ये ज्या पीएमटी रस्त्यावर लागतात, दोन्ही बाजूनी वाहनं लागतात, किंवा पुढचा जो ब्रँडेड चौक आहे, श्रीनाथ चौक आहे, हे जे या जी वाहतूक, सासवड हे पुण्यालगतचं शहर आहे, नवीन डेव्हलपिंग आहे, पण इथे आम्ही मागच्या 8 दिवसापासून आढावा घेतलेला आहे वाहतुकीच्या समस्याचा। खास करून या पीएमटी चौकामध्ये ज्या पीएमटी रस्त्यावर लागतात, दोन्ही बाजूनी वाहनं लागतात, किंवा पुढचा जो ब्रँडेड चौक आहे, श्रीनाथ चौक आहे, हे जे या जी वाहतूक कोंडी आहे हे सुधारण्यासाठी आम्ही पीएमटी प्रशासनालाही पत्र देत आहोत, आणि ती जर रस्त्यावर लागतील तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहेत। वाहतूक कशी जास्तीत जास्त सुरळीत होईल आणि वाहतुकीचा अडथळा होणार नाही याच्यासाठी आम्ही एक स्वतंत्र ड्राईव्ह राबवत आहोत। आणि हा रस्ता पुण्यावरून आता जेजुरी मार्गे पंढरपूर, सोलापूर जाणारा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे। याच्यावर कोंडी कशी होणार नाही, नागरिकांना लवकरात लवकर आपल्या डेस्टिनेशनला कसं पोहोचता येईल याच्या संदर्भामध्ये आम्ही हे नगरपालिका आहे, पीएमटी प्रशासन आहे, नगरसेवक आहे, यांच्या माध्यमातून त्यांच्या समस्या जाणून घेऊन प्रयत्न करत आहोत आणि जास्तीत जास्त वाहतूक सुरळीत कशी होईल याचा प्रयत्न करत आहोत। नागरिकांना माझं आवाहन आहे की त्यांनी रस्त्याच्या दुतर्फा विनाकारण वाहनं लावून जाऊ नये, सोडून जाऊ नये। अशा लागणाऱ्या वाहनांवर आम्ही सुरुवातीला सूचना देत आहोत, त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये कडक कारवाई करणार आहे। वेळ प्रसंगी त्या गाड्या टो करून त्याच्यावर अजून कडक कारवाई करणार आहोत। त्या अगोदर आम्ही त्यांच्यासाठी कशी सुव्यवस्था करता येईल, कुठे टर्न ठेवायचे, जसं या ठिकाणाहून पीएमटी वळण्यामुळे ज्या काही अडचणी निर्माण होतात तर या ठिकाणाहून पीएमटी वळण्याच्या आता आम्ही बंद करणार आहोत, त्यांना पुढून सांगतोय। अशा पद्धतीच्या आवश्यकता सुधारणा करून कसं पद्धतीनं ट्रॅफिक व्यवस्थित होईल याच्यावर आमचा भर राहील, सासवड, खास करून सासवड शहरामध्ये।